नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 15 आर्थिक विकास यामध्ये आज आपण 5वा भाग बघणार आहोत। हा भाग आपल्या पाठाचा शेवटचा भाग राहील। विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या भागामध्ये आपण उत्पादनाच्या साधनांच्या विभाजनाच्या ज्या पद्धती होत्या त्यामध्ये बाजार पद्धतीविषयी माहिती घेतली होती। त्यात आपण बाजार पद्धतीचे लक्षणे, बाजार पद्धतीचे फायदे आणि त्याचे दोष याबद्दल माहिती घेतलेली होती। आत्ताच्या व्हिडिओमध्ये आज आपण समाजवादी पद्धती आणि मिश्र अर्थतंत्र याविषयी जाणून घेणार आहोत। या दोन पण उत्पादन साधनाच्या विभाजनाच्या पद्धती आहे। उत्पादन साधनाच्या विभाजनाच्या पद्धती म्हणजे नेमकं काय? तर उत्पादनाची जी साधनं आहेत, जमीन, भांडवल, श्रम यांचा उपयोग करून कोणत्या गोष्टीचे उत्पादन करायचे किंवा कोणती गोष्ट निर्माण करायची याचा पूर्णपणे निर्णय घेणे म्हणजेच उत्पादनाच्या साधनांचे विभाजनाच्या पद्धती। आता यामध्ये आपण बाजार पद्धती बघितली की ज्यामध्ये नफा केंद्रस्थानी असतो आणि त्यावर सरकारचं कोणत्याच प्रकारचं हस्तक्षेप नसतो। यामध्ये आपण बघितलेलं होतं की त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक संपत्ती जी आहे त्याचा नायनाट होत असतो किंवा ती जास्तीत जास्त खर्च केली जात असते आणि त्यामुळे याच्या विरुद्ध सरकारचं नियंत्रण असेल। कुठल्या प्रकारचं वस्तूचं उत्पादन करायचं, समाजाची नेमकी गरज काय आहे, कशा प्रकारे उत्पादन केलं पाहिजे, या प्रकारची समाजवादी पद्धती अस्तित्वात आली। समाजवादी पद्धती ही बाजार पद्धतीपेक्षा एकदम विरुद्ध पद्धत आहे। चला मग आपण समजून घेऊया समाजवादी पद्धती। बाजार पद्धतीचे अनेक दोष आणि निष्फळता यातून समाजवादी पद्धतीचा उद्भव झाला। रशिया, चीन यासारख्या देशांनी या पद्धतीचा स्वीकार करून वेगाने आर्थिक विकास प्राप्त केलेला होता। या ठिकाणी तिथल्या सरकारला वाटलं की बाजार पद्धतीमध्ये लोकच कुठल्याही प्रकारचं उत्पादन करतायत आणि त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर व्हायला पाहिजे, यासाठी समाजवादी पद्धती अस्तित्वात आली। समाजवादी आर्थिक पद्धती ही बाजार पद्धतीहून एकदम विरुद्ध आहे। समाजवादी आर्थिक पद्धतीमध्ये सर्व आर्थिक निर्णय राज्यतंत्राद्वारे घेण्यात येतात। बघा यासाठी इथं बघा आर्थिक निर्णय राज्यतंत्राद्वारे घेण्यात येतात हा मुद्दा वेगळा दिलेला आहे। तुम्हाला लवकर लक्षात यायला पाहिजे की समाजवादी पद्धतीमध्ये निर्णय कोण घेतं, तर जे ते राज्य त्या ठिकाणी निर्णय घेत असतात। म्हणजेच उत्पादनाच्या सर्व साधनांची जी मालकी असते ती राज्याची असते। या पद्धतीत संपूर्ण अर्थतंत्राचे संचालन राज्याद्वारे होत असते। त्या ठिकाणी कोणते उत्पादन करायचे, भांडवलाची जी साधनं आहेत त्यांचं विभाजन कसं करायचं आणि जे उत्पादन तयार झालेले आहे त्या उत्पादनाची वाटणी कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी समाजाच्या गरजा लक्षात ठेवून त्या ठिकाणी निर्णय राज्याद्वारे करण्यात येत असतात। समाजवादी पद्धतीत समाजाचे कल्याण केंद्रस्थानी असते। त्या ठिकाणी नफ्याला महत्त्व दिलं जात नसतं, तर समाजातील लोकांचा हित कसं होईल या ठिकाणी विचार केला जात असतो। समाजवादी पद्धतीमध्ये चीज वस्तूंचे उत्पादन आणि त्या वस्तूंची किंमत किंवा भाव हे दोघंही राज्याद्वारे नक्की करण्यात येत असते। म्हणजे कुठल्या वस्तूचं उत्पादन करायची, समाजातील जे लोक आहेत त्यांची नेमकी गरज काय आहे, अन्न आहे, वस्त्र आहे किंवा इतर काही आहे, त्या प्रकारे निर्णय राज्य घेऊन त्या ठिकाणी कोणतं उत्पादन करायचं आणि त्या उत्पादन केलेल्या वस्तूंची किंमत काय असायला पाहिजे हे सगळे निर्णय त्या ठिकाणी घेतले जात असतात। नंतर राज्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या वस्तूंचं जे उत्पादन आहे त्यांचं लक्ष्यांक सिद्ध करण्याची जबाबदारी मग त्या ठिकाणी राज्याद्वारे जे कारखाने चालवले जात असतात त्या कारखान्यांचं तशा वस्तूंचं उत्पादन करण्याची जबाबदारी असते। त्याचप्रमाणे तिथे जी शेती असते ही शेती पण राज्याच्याच मालकीची असते। म्हणजे कारखान्यांसाठी कोणत्या प्रकारचा कच्च्या मालाची गरज आहे हे नक्की त्या ठिकाणी करून त्या पद्धतीचंच शेतामध्ये उत्पादन घेतलं जात असतं। मग शेती असेल किंवा कारखाने असतील
ज्या त्या ठिकाणी जे श्रमिक असतात त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे योग्य असं वेतन त्या ठिकाणी देण्यात येत असतं. समाजवादी पद्धती समजून घेण्यासाठी आपण समाजवादी पद्धतीची लक्षणे समजून घेऊया. त्यात पहिलं लक्षण आहे, उत्पादनाच्या साधनांची मालकी राज्याची असते. हे आपण बघितलंच. 2, अर्थतंत्रात संपूर्ण आर्थिक निर्णय राज्यांद्वारे घेण्यात येत असतात. उत्पादन कोणतं, किती आणि कसं करायचं याचा सगळा निर्णय राज्यांद्वारे घेण्यात येत असतात. 3, आर्थिक प्रवृत्तीच्या केंद्रस्थानी नफा नाही, पण त्या ठिकाणी समाजाचे हित हेच केंद्रस्थानी असते. 4, श्रमिकांना कामाच्या मोबदल्यात पगार देण्यात येत असतो. या पद्धतीने समाजवादी पद्धतीचे लक्षणं आपल्याला सांगता येतील. आता या समाजवादी पद्धतीचे काही फायदे आहेत ते बघूया. त्यात पहिला फायदा आहे की समाजाच्या गरजेप्रमाणे उत्पादन झाल्यामुळे ज्या अनावश्यक वस्तू आहेत त्यांचं उत्पादन होत नाही. मौशोख्याच्या ज्या वस्तू असतात की त्यांची समाजाला सध्या काहीच गरज नसते, लोकांना त्यांचं जीवनमान टिकून ठेवायचं असतं आणि त्यामुळे अशा वस्तूंचं उत्पादन केलं जातं. ज्या मौशोख्याच्या वस्तू आहेत, गाडी असेल, टी व्ही, फ्रीज वगैरे इतर वस्तू ज्या असेल त्यांची जर समाजाला गरज नसेल तर त्यांचं उत्पादन केलं जात नाही. म्हणजेच अनावश्यक वस्तूंचे उत्पादन त्या ठिकाणी होत नाही. दुसरं बघूया. या पद्धतीत उत्पादनाचे निर्णय राज्याद्वारे घेण्यात येत असल्याने नैसर्गिक संपत्तीचे अपव्यय होत नाही. नष्टच होत नाही ना नैसर्गिक संपत्ती, कारण सरकारला माहिती असतं की किती खनिज संसाधन उपलब्ध आहेत, जंगल किती आहेत आणि त्याद्वारे नेमकं कसं उत्पादन घ्यायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी काय उत्पादन करायला पाहिजे याचा निर्णय राज्य घेत असल्यामुळे जी नैसर्गिक संपत्ती आहे ती सांभाळली जात असते, तिचा अपव्यय होत नसतो. 3, आवक आणि संपत्तीची असमानता दूर होते. म्हणजे संपत्तीचं जे केंद्रीकरण होत असतं तसं काही होत नाही. या ठिकाणी श्रीमंत अधिक श्रीमंत, गरीब अधिक गरीब असं काहीच होत नाही. त्या ठिकाणी लोकांना समान दर्जा हा प्राप्त होत असतो. म्हणजे आवक आणि संपत्तीची असमानता दूर होत असते. 4, ग्राहकांचे शोषण होत नाही, कारण बाजारपेठेमध्ये किंवा बाजारात ते कुठेही गेले तर त्यांना सारख्याच पद्धतीची सारख्याच क्वालिटीची वस्तू त्या ठिकाणी मिळणार असते आणि त्यामुळे ग्राहकाचं शोषण त्या ठिकाणी होत नसतं. त्यांना त्यांचे योग्य जे मूल्य आहे त्याच्या मूल्याच्या बदल्यामध्ये योग्य गुणवत्तावाली वस्तू त्यांना प्राप्त होत असते. पण तरीही समान विभागणी आणि सामाजिक कल्याणाचे उच्च ध्येयासह अंमलात आणलेल्या समाजवादी पद्धतीमध्ये देखील काही दोष आपल्याला बघायला मिळत असतात. हे दोष बघूया आपण कोणकोणते आहेत. त्यात पहिलं आहे, उत्पादनाच्या साधनांची मालकी राज्याची असल्याने उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही. कारण सरकार नक्की करत असतं की कुठल्या वस्तूचं उत्पादन करायचं किंवा नाही करायचं आणि त्यामुळे जो उद्योजक असतो त्याला प्रोत्साहनच मिळत नाही. त्याच्यामध्ये जरी कला असेल, कौशल्य असेल तरी तो त्याला विशिष्ट अशा प्रकारचे दुसरे उत्पादन करू शकत नाही. सरकारने सांगितले तेवढेच उत्पादन त्याला करावे लागत असते. म्हणजेच उत्पादनात वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी उद्योजकांना प्रोत्साहन मिळत नाही. 2, स्पर्धा किंवा प्रतिस्पर्धा नसल्याने अर्थतंत्राला वेगच मिळत नाही. स्पर्धा असेल त्या ठिकाणी आपले उत्पादन किंवा आपली वस्तू इतरांपेक्षा चांगली आहे हे दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये त्याची गुणवत्ता वाढवली जात असते. समाजवादी पद्धतीमध्ये तसं काहीच घडत नाही आणि त्यामुळे प्रतिस्पर्धा नसल्यामुळे त्या ठिकाणी अर्थतंत्राला वेगच मिळत नाही. नवनवीन शोध त्या ठिकाणी काही लागतच नाही. 3, या पद्धतीत व्यक्तिगत स्वातंत्र्य जपलेच जात नाही. शेतात कोणती वस्तू उत्पादन करायची, कारखान्यात कोणती वस्तू निर्माण करायची याचा निर्णय स्वतंत्र नसतोच. सगळा निर्णय राज्याद्वारे घेतला जात असतो आणि त्याचप्रमाणे उत्पादन केलेल्या वस्तूची किंमत किती ठेवायची हे पण निर्णय राज्यच घेत असते. म्हणून या पद्धतीत व्यक्तिगत स्वातंत्र्य जपले जात नाही. आणि चौथा मुद्दा आहे, प्रत्येक ठिकाणी राज्याचे संपूर्ण हस्तक्षेप असल्यामुळे अंमलदारशाहीचे भय त्या ठिकाणी निर्माण होत असते. अशा पद्धतीने आपल्याला समाजवादी पद्धतीचे दोष सांगता येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आधी बघितलं बाजार पद्धती,
त्यातही बरेचसे दोष होते की नैसर्गिक संपत्ती नष्ट होत असते. दुसरी आपण बघितली समाजवादी पद्धती. त्यात फायदे असले तरी दोष पण तेवढेच होते की त्या ठिकाणी सरकारचाच हस्तक्षेप असल्यामुळे समाजाचा विकास होऊ शकत नाही. मग नेमकं समाजाने किंवा देशांनी नेमकं करायचं तरी काय? तर देशांमध्ये नंतर नवीन पद्धती अस्तित्वात आली की समाजवादी पद्धती आणि बाजार पद्धती या दोघींच्या दोषांमुळे त्यांच्यातील जे काही चांगले तत्व होते यांचा सुमेळ साधून किंवा मध्यम मार्ग म्हणून मिश्र अर्थतंत्राची पद्धत ही अस्तित्वात आली. बघूया मग मिश्र अर्थतंत्र. मिश्र अर्थतंत्र म्हणजे अशी आर्थिक पद्धती की ज्यात जाहीर आणि खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. हे दोन्ही क्षेत्र एक दुसऱ्यांचे स्पर्धक नाही तर पूरक बनून काम करत असतील. म्हणजे या पद्धतीमध्ये सरकारी क्षेत्र पण असते आणि खाजगी क्षेत्र पण असते आणि ते एकमेकांना मदत करून समाजाचं हित पुढं करत असते. यामध्ये खाजगी विभागामध्ये शेती, व्यापार किंवा किरकोळ मालाचे जे उद्योग आहेत या सगळ्यांची मालकी व्यक्तिगत किंवा खाजगी असते. तर जे मोठे उद्योग असतात किंवा संरक्षण सामग्रीचे कारखाने असतात, त्याचप्रमाणे रेल्वे, वीज, रस्ते, पाणी पुरवठा हे काही जी महत्त्वाचे क्षेत्र आहे या सगळ्यांची मालकी राज्याची असते. मिश्र अर्थतंत्रामध्ये बाजार पूर्णपणे मुक्त नसतो. सरकारच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी अंकुश ठेवण्यात येते. जसे की समाजामध्ये जर काही अनिच्छनीय वस्तू ज्या असतील तर त्या वस्तू थांबवण्यासाठी किंवा त्या वस्तूंचं उत्पादन कमी करण्यासाठी त्यांच्यावर राज्याद्वारे जास्त कर किंवा टॅक्स हा लावला जात असतो. आणि त्याचप्रकारे मागासलेल्या विस्तारामध्ये उद्योग स्थापित करण्यासाठी राज्याद्वारे त्या ठिकाणी सबसिडी किंवा करवेऱ्यामध्ये सूट यासारखं प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी उत्पादन वाढवण्यात येत असतं. म्हणजेच मिश्र अर्थतंत्र ही अशी एक अर्थव्यवस्था आहे की ज्यामध्ये आर्थिक निर्णयाच्या प्रक्रियेत आयोजनाला मुख्य स्थान देण्यात येतं आणि त्यासाठी खाजगी आणि जाहीर जे साहस आहेत त्यांचं सहअस्तित्व त्या ठिकाणी स्वीकारण्यात येत असतं. म्हणजे खाजगीकरण पण असतं आणि त्या ठिकाणी सरकारी नियंत्रण पण असतं. जे या पद्धतीमध्ये राज्याचे अंकुश आणि नियंत्रण असल्यामुळे याला नियंत्रित आर्थिक पद्धती म्हणून पण ओळखण्यात येत असते. हे दुसरं नाव आहे मिश्र अर्थतंत्राचं, नियंत्रित आर्थिक पद्धती. भारत, फ्रान्स वगैरे देशांमध्ये या पद्धतीचे मिश्र अर्थतंत्र आपल्याला बघायला मिळत असते. मिश्र अर्थतंत्रामध्ये पण काही दोष आहेत, जसं अस्थिरता, संकलनाचा अभाव, आर्थिक नीती जी असेल तिचा सातत्याचा अभाव किंवा आर्थिक विकासाचा खालवलेला दर यासारखे दोष पण मिश्र अर्थतंत्रामध्ये बघायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बाजार पद्धती, समाजवादी पद्धती आणि मिश्र अर्थतंत्राचा अभ्यास केला. आज जगातील कोणत्याही देशात संपूर्णपणे बाजार पद्धती किंवा संपूर्णपणे समाजवादी पद्धती नाही. या दोघींनी आपलं जे स्वतःचं स्वरूप आहे ते गमावलेलं आहे आणि मिश्र अर्थतंत्रामध्ये मिसळून गेलेले आहेत. बाजार पद्धती असेल त्या ठिकाणी काही प्रमाणात सरकारचे नियंत्रण असते आणि समाजवादी पद्धतीमध्ये देखील काही ठिकाणी सूट किंवा प्रोत्साहनाचा अभाव आपल्याला बघायला मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपला 15वा पाठ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. याचा स्वाध्याय तुम्हाला मी देते. हा स्वाध्याय तुमची जी समाजविद्याची स्वाध्यायाची वही बनवली आहे त्याच्यामध्ये तो लिहायचा आहे आणि नंतर तुम्हाला सांगण्यात येईल त्यावेळी तो तपासून घ्यायचा आहे. धन्यवाद.